आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. बोला आराधना. काय अ, म्हणता एंजलचा प्रवास? हो. जेव्हा आपण मॉर्निंग मेडिटेशन घेत होतो हं, त्यावेळेस 2-3 वेळा मला एंजलच्या मेडिटेशनला मला 2-3 वेळा पंखांची फडफड अशी जाणवलेली आणि बर. नंतर मला कळलं की ते असं अस्तित्व असं जाणवून देतात आणि साधारणपणे खांद्याच्या इथं त्याचं अस्तित्व असतं. हा. तर मला त्यावेळीपासून म्हणजे मी रेकीला होते त्यावेळी. मग तेव्हापासून मला खूप उत्सुकता होती एंजलच्या कोर्सची, हा. की मरेडिटेशनचा कसा अनुभव असेल म्हणून. तर मग सगळ्या शक्तिपातांच्या मध्ये खूप एनर्जी मिळाली मॅडम. हं. खूप शक्तिपात खूप छान झाले. गार्डियन एंजलचे, आर्क एंजलचे, विभूती आणि सगळे खूप छान. आणि एंजलसाठी पण साठी कसे वापरायचे ते सगळं, जे काही शंका होत्या त्या सगळ्या सगळ्या दूर झाल्या. आणि डावझरचा पण खूप छान अनुभव आहे. डावझर मध्ये पण मी माझ्या मुलीच्या नावाचे अल्फाबेट साहीच्या साही शोधली. ऐकू येते का मॅडम? एकदम परफेक्ट ऐकू येत आहे तुमचं. बोला. हं. डावझरनी पण मुलीच्या अल्फाबेटचे पहिलं अक्षर, दुसरं अक्षर, साहीच्या साही शोधली गेली. असं डावझरचा पण खूप छान अनुभव आहे. आणि हं. एंजलचा पण खूप छान अनुभव आहे. खूप छान एनर्जी, सगळ्या डोक्यातला गोंधळ कमी होतो आणि सर्व छान हिलिंग करता येतं सगळ्यांचं. हं. आणि स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी खूप छान याचा उपयोग मी इथं करत आहे आणि मग त्यामुळे मला खूप छान वाटत आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी तुम्हाला समाधान झालं तुमचा सगळा कोर्स करून हो, आराधनाचं? हो. हं. छान. करा. एकेका गोष्टीचा आपण उपयोग करूया. काल तुम्ही एक वाक्य खूप छान म्हटलं. मॅडम आता तुम्ही दिलं सगळं. आता आता आमचं काम आहे. आहे ना? आणि हे हां, मात्र करा. म्हणजे मेडिटेशन करताना मी तुम्हाला म्हटलं ना, काय-काय मी विचारते ना, चुका असतात ना काही-काही. मग त्याच्यामुळे थोडंसं एनर्जी कमी होते ना मग. मग आता हां. ते सगळं सुधारून आपण आता व्यवस्थित एनर्जीचा प्रवास करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. नक्कीच. आणि सगळ्या टेक्निक सगळ्यांना रेकॉर्डिंग देतेच आहे. दिल्या आहेत. अधिक ज्या राहिलेल्या आहेत त्या पण देते आहे. कुठंच काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि बिनधोक राहा. हो, एनर्जी सोबत आहे. ओके? हो. येस. थँक खूप छान. मगा कोणी गीतांजली बोलल्या. त्यानुसार तुम्हाला जसं की मॅम आता एंजल सोबत आहे, रेकी आहे, आकाश तत्व वाढलेलं आहे. रेकी आणि एंजेलिक एनर्जी याची तुलना करता आपण असं म्हणूया. रेकी आपल्या आभा मंडळासोबत आपल्यासोबत आहे. आपल्याला त्याची जाणीव आहे. बरोबर आहे. ऊर्जामय शरीर आहे. नक्कीच ऊर्जामय शरीराला हील करणे, हे करणे ह्या सगळ्या गोष्टी. पण आपण या गोष्टी माझ्यासोबत आहे याची अनुभूती माझं शरीर आहे तोपर्यंत बरोबर आहे ना, एक प्रकारे आता आपण बोलतो आहे म्हणून. पण जीवनाच्या नंतर सुद्धा एंजेलिक एनर्जी ओके. जीवन की बात भी जर म्हटलं तर सोल स्वरूपामध्ये आपण असू तेव्हा सुद्धा देवदूत ह्या एनर्जीज आपल्याला खूप जास्त मदत करतात. खरं तर अनेकांना प्रवास हा विषय लगेच कळणार नाही. पण डीप अभ्यास केल्यानंतर कळेल, की बाबा नंतरच्या प्रवासासाठी सुद्धा देवदूतांची, त्या प्रकाशाची खूप गरज आहे. ज्यांनी मृत्यूध्यान केलंय त्याला माहीत आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर कळलं? हां. सोल स्वरूपामध्ये प्रगती करण्यासाठी पण ना प्रामाणिकपणा, प्युरिटी खूप महत्वाची आहे. खूप छान. थँक आराधना. मॅडम. शांत, शांत बोलून आराधनाने छान स्वतःचं निरीक्षण करत. ओके. खूप सुंदर. हां. सविताताई. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. हं. खरं तर माझी खूप पहिल्यापासूनच इच्छा होती. मॅडमला मी सारखं सांगत होते, "मॅडम एंजल घ्या, एंजल घ्या. मला खूप एंजल शिकायचं आहे." म्हणजे मॅडम सांगितलं, "आता टॅरो होणार आहे, हे होणार आहे." पण नाही म्हटलं, "मॅडम मला एंजलच शिकायचं आहे." आणि मॅडम म्हणाल्या, "हां, ठीक आहे, आपण घेऊ." आणि त्या वेळेनुसारच म्हणजे माझी वेळ मला जशी असेल त्या वेळेनुसारच आपली बॅच पण चालू केली आपल्या मध्ये. म्हणजे माझी तेव्हा आमच्या परीक्षा सगळं काही होतं. पण तो वेळ मला ब्रह्मांडाने पण दिला
आणि मॅडमनी माझ्यासाठी ती बॅच मे मध्ये चालू केली. पहिला एंजल तुम्हीच माझ्यासाठी. आपण एंजल या बॅचला सविताची बॅच म्हणूया, हो की नाही? हा. हा नाही म्हणजे खरंच खूप इच्छा होती, कारण का त्या एंजल म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला का उत्सुकता निर्माण झाली, ज्यावेळी आपल्या शेगावचा कार्यक्रम होता त्यावेळी माझी म्हणजे आपलं ते अँकरिंगचं होतं ना, ते संध्याकाळचं माझ्याकडे होतं आणि मला खूप अस्वस्थ म्हणजे मला काय माहिती मला फिजिकली थोडासा प्रॉब्लेम होत होता. त्याच्यामुळे मग माझी तयारी नव्हती. मी तिला सारखी म्हणत होती माझ्या मैत्रिणीला स्वातीला, म्हटलं स्वाती मला काय होत नाहीये, तूच कर ना ग. तर नाही नाही तू कर, तुला मी एंजल पाठवते. म्हटलं असं म्हणतेस, आणि नाही मॅडमनी सांगितलंय आणि मॅडमचे म्हटलं नाही मग काय पण असो. आणि मग मी ज्यावेळी गेली त्यावेळी मला अँकरिंग करताना मला कुठून काय नंतर निर्माण झालं, मी कशी बोलत गेली मला काहीच कळलं नाही. पण मी आजतागायत आतापर्यंत ना मला असं स्टेजवरती जाऊन बोलायचं तो अँकरिंग ना मला खूप इतकं भावलं ना की मी ते कधीच विसरू शकणार नाही. ती ऊर्जाच वेगळी मला जाणवली. म्हणजे तेव्हाची ऊर्जा वेगळीच जाणवली मला, काय माहिती नाही, कारण का ती ऊर्जा तुम्ही माझ्या सोबतच होता. माहित नाही कसे आपोआप आपोआप सगळं येत होतं त्यावेळी, शब्द कसे काय म्हणजे एवढं म्हणजे कधी कोणी बोलल्यानंतर आपण पटकन काय व्यक्त व्हावं हे कधी येत नव्हतं म्हणजे अँकरिंग करताना. पण त्यावेळी आपोआप कसे काय शब्द आले माहित नाही. त्यानंतर ते पोत वगैरे पण ती मैत्रीण माझी डाउजिंगचं केल्यामुळे मला ती एक क्युरिओसिटी होती. म्हटलं ही आपण शिकून घेऊया, काहीतरी त्याच्यामध्ये असणार आहे. आणि खूप छान वाटतं एंजलची बॅच करतानाच एवढा आनंद होत होता. ज्यावेळी शक्तिपथ घेतला त्यावेळी तर हा इतकं भारी वाटलं ना की मी तुम्हाला म्हटलं पण त्या दरबारात आहोत आपण आणि सगळे एंजल मला अगदी अशा स्वरूपात दिसले, व्यक्ती स्वरूपात, त्या चेहऱ्याच्या स्वरूपात, माहित नाही काय माहिती नाही, पण ते अजूनही मला तशा स्वरूपात जाणवतात. आणि दुसरं म्हणजे जनगणनेचं काम बऱ्याच जणांना लांब 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 मिळालं, पण मला जवळ पण मिळालं. आणि दुसरी गोष्ट काम करताना कधी एकटंच जावं लागतं, प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार जातं. तर विचार होता तर मी जाते मला कोण मदत करेल, पण मला त्या सरांनी स्वतःहून आणले आणि सगळी पटापट पटापट सगळं दाखवून दिलं. त्यामुळे माझं बऱ्याअंशी इतकं आराखडा तो इतका सुंदररित्या तयार झालाय ना की माझं काम अगदी सोपं झालंय. आणि ही खरं एंजलची मला मदत मिळाली आहे. म्हणजे मी मागणी न करता मला ती आपोआपच मिळाले. माहित नाही ह्या आता आपल्या ह्या एंजल जसं जसं जॉईन केलं या सेशनला. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की ते आपल्याला आपोआप सगळीकडे असं मस्त आनंद, सुगंध, पीस, पक्षी, सगळं निसर्गाकडे बघण्याची दृश्य. आणि खरंच हे खरंच आहे की आपल्याकडे साधं फुल दिसलं तरी त्या फुलाचा रंग वेगळा जाणवतोय. त्याच्यानंतर पक्षी सुद्धा, म्हणजे मी कर्जतला आईकडे गेलेली त्याच दिवशी गेलेली ना, आणि आपला मला वाटतं पहिलाच दिवस होता एंजलचा, आपलं पहिलं सेशन चालू होतं, मी तिथेच बसून ऐकत होते. पण त्याच दरम्यान पाऊस आला आणि मातीचा इतका सुगंध आला ना, म्हणजे खरंच इतकं सुंदर वाटलं त्यावेळी. म्हणजे खूप आतून आनंद इतका वेगळा आला. आणि शिवाय पक्षी पण त्यावेळी इतका सुंदर दिसला ना, खूप छान फील झालं त्यावेळी. दुसऱ्या दिवशी पण घरात पीस वगैरे दिसलं, मी दाखवलं सुद्धा, म्हटलं मॅडम बघा मला हे पीस मला गॅलरीत, म्हणजे मी सहज गेले चल आपल्याला दिसतंय का, आणि मला दिसलं हे विशेष वाटलं. तसंच त्या फुलपाखराचं पण झालं की मी गॅलरीत उभे होते, म्हटलं आपल्याला दिसतील का फुलपाखरं, आणि मला खाली अगदी लांब अगदी छोट्या स्वरूपात होते फुलपाखरं, पण ती सुद्धा मला दिसली. तो वेगळाच आनंद होतोय. म्हणजे आपण मनात आणलं की ती चांगल्या भावनेने आतून जर मागितलं ना तर नक्कीच आपल्याला मिळतंय. हा एक बरोबर. चांगला एंजलिक म्हणजे काय म्हणतात, एक ईश्वरी आशीर्वाद आपल्याला मिळाल्यासारखं मला वाटतंय. एक सकारात्मक ऊर्जा. बघा, सगळ्यांना एकच सांगते, देवदूतांच्या ऊर्जेसह आपण सगळेजण जोडलेले अगोदरच आहोत. ओके. आपण काय केलं आहे, आपण आहोत, एनर्जी आपल्या सोबत आहे, श्वास सुरू आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आहेतच आपल्या सोबत. ओके. आपण ह्यांच्याकडे, आपण त्या ऊर्जांप्रती जागृत झालो, हो, आपण या ऊर्जांप्रती जागृत झालो, आपल्याला त्या एनर्जीज कळायला लागल्या. बरोबर. ओके. आणि जेवढ्या कळायला लागल्या तेवढ्या त्या अधिक आपल्याला संकेत द्यायला लागल्या, अधिक संभाषण व्हायला लागलं. जसं की गीतांजली आणि स्वातीची ओळखच नव्हती अगोदर, हा. नव्हती ओळख. ओके. एका माध्यमातून त्यांची ओळख झाली. आता त्या दोघी एकमेकींसोबत एवढ्या जुळल्या ना, की कळतेत की इकडे काही झालं ना, की तिकडे लगेच कळतं. याचा अर्थ काय? कनेक्शन उद्या जुळलं. भेटणार आहे आम्ही. त्या दोघींचं उद्या काय आम्ही झालं की भेटणार मला आहे. कळतं.
त्या दोघींचं संभाषण झालं की मला कळतं. उद्या भेटणार आहे आणि आम्ही तुम्हाला कसं कळलं? काय माहिती मला कसं कळलं, तर तुमचं तिकडे काही झालं की मला कळतं. हा. कारण म्हणजे मी उद्या खूपच तिकडेच जाणार आहे मला कोणी काही सांगितलंच लेक्चरसाठी. नाही. सांगितलं का? नाही. सेम नाही. हे जे काही आहे ना, एनर्जी मॅच होते. बरोबर. ओके. आपण अधिक अधिक जास्त त्या आकाश तत्वासोबत जोडतो आहे इथे आणि आकाश तत्व आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आकाश तत्वासोबत जोडलं म्हणजे आध्यात्मिक प्रगती. हो ना. हा. आणि तुम्ही जे एंजलचं मेडिटेशन तर इतकं सुंदर आहे ना, म्हणजे ते पुन्हा 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 ऐकत राहते मी ते. म्हणजे याच्यासाठी हा हे एंजल, ह्याच्यासाठी हे एंजल, म्हणजे माझे बरेचसे आता एंजलची नावं थोडीशी थोडीशी पाठ झाली. आणि खूप छान वाटतं. आणि ते मेडिटेशन खरंच खूप सुंदर मेडिटेशन आहे. म्हणजे सगळेच आपले मेडिटेशन खूप छान आहे. कारण का तुमचा इतका आवाज गोड आहे ना, तो सतत ऐकावासाच वाटतो. आणि तुम्ही जे आता ह्या एंजलच्या बॅचला जे जे काही आहे, जिबू सिम्बॉल आहे किंवा जे काही आहे, इतकं प्रॅक्टिकल सुंदर करून घेतलं ना, की म्हणजे सहज आम्ही करू शकतो. आणि त्याचे आम्हाला डाटा पण खूप सुंदर दिले. ती माहिती एवढी सुंदर दिली, ती मराठीमधून करून दिले. म्हणजे कोणीही करू शकतील आपल्याला ते. आणि छान माहिती घेतली. खरंच खूप सुंदर तुम्ही आम्हाला दिलं, भरभरून दिलंय. आणि आणखीन एक अनुभव म्हणजे डाउजिंगची प्रॅक्टिस केली. तर ते भावाचं मी विचारलेलं डाउजिंगला. मी डाउजिंगचं आपलं माझ्या ह्याला नाव ठेवलंय की शिवा म्हणून ठेवलंय नाव. तर मग विचारलं तर मग सुंदर असं मला त्यांनी उत्तर दिलं, भावाचं बदली कल्याणला होईल का? म्हटलं भाऊला म्हटलं थांब मी प्रॅक्टिस करते, मी आजच शिकले. आणि खरंच त्याची बदली कल्याणला झाली. शाबास. मला इतका आनंद झाला, म्हटलं वा 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 वा, म्हणजे मला पण काहीतरी येतंय. खूप खूप बरं वाटलं मला. खूप छान फील आलं त्या म्हणजे याचं. म्हणजे हं. मी भाऊला म्हटलं थांब मी बघते येते का. तर मग त्यावेळी खरंच आलं कल्याण. आणि खूप आनंद झाला त्याची बदली. त्यानेच मला सांगितलं की माझी झाली कल्याणला बदली. आणि त्याच्या आधी स्वातीकडे पण केलेलं होतं, पण सेम झालं ते. म्हणजे तिने पण केलेलं आणि मी पण केलेलं तर सेमच आलं. आणि ह्याच्यात हो. आणखीनच दुसरा आनंद झाला. ते डाउजिंगच्या प्रॅक्टिसला हे आले म्हणजे बरंच. आणि आता माझी पुतणी आहे, ती आता अभ्यास करते. तर मी तिला म्हटलं तुला आता मी स्विच नंबर देते, कर. ती पण खूप आता या रेकीशी जुडले ना, तर चांगलं आहे. तिचे पण असे बोलण्याची खूप विचारात बदल झालेला आहे तिचा. इवन म्हणजे माझ्या जाऊबाई आहेत, त्या हं. दिवशी सहज विचारलं तुम्ही काय भाजी केली आणि मी काय भाजी केली. मला असं वाटतंय मी केले आणि तुमच्याकडे पण तेच असेल. आणि तेच सेम झालं. त्यांनी पण तेच केलेलं होतं आणि तेच केलेलं. आणि मग जाऊबाई माझी गावी राहते, त्या आत्ताच जॉईन केले, त्यांनी फर्स्ट डिग्री केले. मग ते बघ बघ आपली ऊर्जा मॅच झाली. म्हणजे आता आमच्याकडे रेखीची भाषा यायला लागली आमच्या कुटुंबामध्ये. हे खूप आनंद होत. खूप छान फील होते मॅडम. खरंच खूप सुंदर दिलंय, रेखीमे भरभरून कुटुंब दिलंय. होत आहे. हा म्हणजे खूप भरभरून तुम्ही या एंजलच्या कोर्सला दिलंय. फक्त आमच्याकडूनच करणं बाकी आहे. आणि मी तर म्हणेल खरंच यापेक्षा आपल्या एंजलची बॅच किंवा हे एंजलचं ज्ञान आपल्या इन्स्टिट्यूट शिवाय कुठे चांगलं मिळेल मला माहित नाही. पण इथेच जुडावं सगळ्यांनी. खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. पण थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू युनिव्हर्स. जे काही करतो ना, ते मनापासून करतो. आणि अंधश्रद्धा मागे ठेवा. सायन्स शोधा आणि उघड्या डोळ्यांनी पुढे निघा. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. बरोबर. आहे ना? हां, डोळे बंद करून नाही. ह्या सगळ्या ऊर्जा आपल्या सोबतच आहेत. मी दिलं, मी काहीच नाही दिलंय. तुम्ही तुमच्या आयुष्याची ही ऊर्जा जागृत केली आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. मी माध्यम झाले तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही कोणीच कुठंच कमी नाही आहात. तुम्ही प्रत्येक जण परिपूर्ण आहात. परिपूर्ण थँक्यू. आहात. प्रत्येकाचा प्रवास सुरू आहे. कोणाला एका टप्प्यावर पुढे जायचं, दुसऱ्याला दुसऱ्या टप्प्यावर. पण म्हणून काय कोणी कमी ऊर्जा घेऊन आलेलं आहे? नाही. जे मी करू शकते ना, ते प्रत्येक जण करू शकते. कारण ऊर्जा एकच आहे. ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. हो. आणि तुम्हाला आपण सांगितलं आहे, परमपिता परमेश्वराचे सगळ्यात लाडके लेकरं आपणच आहे. येस. खरंच आहे की आहोत. नाही? हां. हो, आता खरंच ईश्वरी आशीर्वादाने ते लाडकं लेकरूच आपण झालं असं वाटतंय. लाडकं लेकरूच झालं आहे. खूप सुंदर. सविताताई, खूप 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 धन्यवाद. खूप सुंदर. खूप धन्यवाद. मालनताई, माईक सुरू करा. माईक सुरू करा. हं.
आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. कसं गावी वाटलं? हं, छान वाटत ऐकून. हं, गावी बोरला आमचं पाणी आहे, तरी आमच्या दिराच्या मुलाकडे दिले उसाचं पाणी पाजायचं, शेतीला हं. पाणी पाजायचं. तो म्हणला बोरचं पाणीच कमी झालं, मोटर खराब झाली. मी म्हणलं अरे मोटर बाहेर काढली तर 40,000 खर्च येईल. मग एंजल पाठवली, म्हणलं काही करून लिकेजनं काढावं. आणि त्यानं लिकेज काढलं दुसऱ्या दिवशीच. लिकेज काढलं, फोन आला का की आपलं चांगलं पाणी व्यवस्थित उसाला गेलं. शाबास. लक्ष लगेच दुसऱ्या दिवशीच. गाव एंजल म्हणलं अरे 40,000 घालायचं कुठलं, अजून बिल हा आलं नाही उसाचं. तुम्ही तुम्ही कॅमेऱ्यामध्ये ना अर्धा दिसून राहिला. जरा कॅमेरा बरोबर करा ना तुमचा. हा हा जमलं. हा. म्हटलं अरे एवढे पैसे घालायचे कुठले, अजून आताच ऊस गेलाय आपला. लगेच दुसऱ्या दिवशी लिकेज काढलं, मी एंजलला हे केलं, विनंती केली. आणि दुसऱ्या दिवशी लगेच दिरांचा फोन, त्याचा फोन, आपलं लिकेज काढलं, ऊस आपलं चांगलं पाणी पितोय. लगेच फोन आला 1:30 वाजेपर्यंत. बढिया. ब्रह्मांडाचे एंजल्सचे हा. धन्यवाद मॅडम. आणि दुसरं एक, मी आता कॉम्प्लेक्स मध्ये जाते 4-5 दिवस झाला, अशी फिरून येते कॉम्प्लेक्स मधून हं. उतरते. फिरायला पण एंजल लागल्या. ओके. कारण हा मालनताईचं असं म्हणणं होतं, मॅम मी रेकीला आली ना, मी फिरली पाहिजे खाली जाऊन. हो हो, ना? मी खाली आता कॉम्प्लेक्स मधनं फिरून येते खालनं. खूप छान. किती वर्ष झाले गेल्या नव्हत्या असं 5 फिरायला? वर्ष झाली, 5 वर्ष झाली. फक्त दवाखान्यात जायची, ते बी खाली पायरीजवळ गाडीत उभी राहायची, गाडीत बसायचं, दवाखान्यात जायचं. आणि गावी जाताना एक तर अजिबात कुठं जात नव्हती. आता मिरच्या वाळवून आणल्या खालनं, खाली जाते. आता 5 दिवस झालं जाते खाली. शाबासकी द्या स्वतःला. हो तर काय. एंजलनं खरंच की मी रोज सांगितले, रोज घेऊन जायचं मला खाली, रोज वर आणायचं. आणि महत्वाचं म्हणजे गावचं माझं चांगलं झालं. ऊसाची शेती, खत टाकलेलं, म्हटलं अरे वाळून जाईल. आणि सगळ्याच्या पाठीमागून ऊस गेलेला सगळ्यापेक्षा छान झालाय ऊस. शाबास. मस्त ऊस आलाय. शेतकऱ्यांनी खरंच ऊर्जेसोबत जुडावं. मी आवर्जून सांगते. हा खरंच. शेतीवाल्या लोकांनी जुडावं, कारण शेतीसाठी ही ऊर्जा खूप उपयोगी येते. आम्हाला खूप खूप. बोलले ना, हं, तुझ्या त्या ज्ञानाचा काहीतरी उपयोग कर, एंजल बिंजल काय आहे तुझं ती कर म्हणले. तो हं, जायना झालाय, लिकेज काढाय मोटरचे पैसे द्या म्हणतोय. हं, हं. आणि आदल्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी 1:30 वाजताच त्याचा फोन. अण्णा काकी बघा सगळं व्यवस्थित झालं. त्याचा फोन आला इकडं. खूप छान. म्हणजे कुठेतरी घरच्यांनी दिलेलं चॅलेंज आपण एक्सेप्ट केलं आणि आपण पासही झालो. खूप आणि सुंदर. डावजरनं मी धनलक्ष्मी कुंचन शोधून काढलं. खूप छान. डावजर खूप छान. हा, छोटं मोठं काय प्रश्न मुलांचं विचारते मी हां, डावजरला. हां. आपलं प्रॅक्टिससाठी आपलं थोडं थोडं विचारते. विचारायचं. नक्कीच. करत राहा. मालनताई प्रॅक्टिस करत राहा. हळू-हळू हा काय असतं ना, एका टप्प्यानंतर शिकण्याची एक स्पीडही कमी होतं. पण मालनताईंनी खूप सुंदर प्रकारे कॅच केलं सगळं. त्यांनी केला. नियमित केलं. हा, हं. तुमचं एक मेडिटेशन झालं, मी दुसरं पण करते. एक तिथंच बसून करते, दुसरं एक मेडिटेशन करते. शाबास. हा, खूप रोज सुंदर. 2 तरी झाली पाहिजेत. छान. नक्कीच. खूप सुंदर. खूप सुंदर. घरामध्ये वातावरण कसं वाटतंय आता? घरात वातावरण छान आहे. मस्त. छान. सगळं आनंदी व्यवस्थित आनंदी आहे. सर्व. हं? हा, फक्त जरा चांगली आणखी व्यवस्थित चालली फिरली अजून का नाही तरी मस्त झालं. आता असं आता तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं की नाही, की अधिक चालली फिरली. मला चांगलं हो, आठवतंय 3rd डिग्रीच्या सेशनमध्ये पण असं हो, म्हटलं होतं, "मॅडम मी खाली गेली पाहिजे." हां. हो, मग तेव्हा मालनताईंनी आता 15 दिवसांनी सांगितलं, "मॅम मी खाली जाऊन फिरून येते खाली आता." जाऊन आली. सांगितलं की हो. नाही? हां. आता फक्त खाली जाणेच नाही, फिरणेच नाही, तर तुम्ही तुम्हाला हवे तसे सगळे कामं करू शकणार आहात. वाट हा, बघा हवे तर. थोडीशी. ओके? घरात पण हां. सगळं करते. बंधन नाही, की बाबा तुम्ही एकट्याही कुठेही जाऊ शकणार ताई. ओके, चालत. एकटे जाऊ शकणार. काहीच तुम्हाला कोणाच्या सोबतीची पण कशाचीच गरज लागणार नाही. एवढा हा, तुम्ही तेवढं स्ट्रॉंग होणार आहात. पाहिजे. मी एकटी अशी फिरून आली पाहिजे बाहेर पहिल्यासारखी. हो जाएगा. चला. एंजलनं तर माझी कामं केली बरं का दोन. आत्मा गावचं नमस्ते. जर इतकं की 100% नाहीतर 40-50 हजाराला ही फटका बसला असता. ती झालं मोटर ना काढायची युनिव्हर्सिटी. साधं आहे.
आपली फी वसूल झाली ना. ती वस्तू झाली म्हणजे पुढे कधी जायचं म्हणलं मला 1 महिना गॅप द्या. सगळे म्हणले ग्रँड मास्टरला कधी जातेस म्हणलं मला 1 महिना गॅप द्या मग मी हा. जाणार. झाला आता 1 महिन्याचा गॅप बसला. आता तुम्हाला 1 तारखेला ग्रँड मास्टरला घेऊन घेते 5 तारखेला. ओके. आत्मा तर- नमस्ते. थँक यू मालनताई. खूप धन्यवाद. खूप हा. खूप धन्यवाद.